नर्मदे हर. आपण रात्री थांबलो होतो आंबली या गावात, जे दिलीप सिंग आहेत त्यांच्या घरी. तर आता आपण सकाळी निघलोय आंबली या गावातून. तर बघू, आज आपला 37वा दिवस आहे. तर आपल्याला आज अनुभव काय येतोय तर बघू आज परिक्रमेत चालताना. कारण इथून आज शूल पाणी प्रॉपर सुरू झाल्यासारखं आहे उत्तर तटावरचं. बघू किती घाटी वगैरे लागते किंवा कसा रोड येते. पुढं जाऊन आपल्याला 2 रोड होतात. तर बघू आपण तिथं पण कोणत्या रोडने जातोय ते. चला बघू. नर्मदे हर. हे आंबली या गाव आहे, रस्त्याच्या कडेलाच आहे. 6 वाजल्यात, 6:30 वाजल्यात. सूर्य उगायला लागलाय. मस्त वातावरण झालंय एकदम. ह्याचे लाईट वगैरे चमकत आहेत शेतामध्ये. तर हा करंट दिलेला आहे रात्रीसाठी. जे रानडुकरं वगैरे असतात तर ते पिकामध्ये येतात, खराब करतात. त्यामुळं तर चाललोय आपण. आज जरा आपल्याला थोडे डोंगर वगैरे लागतील. चला बघू पुढं. असे डोंगर लागलेत, छोटालेच डोंगर आहेत. कारण दक्षिण तटावरून खूप मोठा डोंगर होते. उत्तर तटावर त्याची उंची आहे ती कमी आहे. तर पुढं जाऊन आपल्याला 2 रस्ते लागतात. तर तिथून हापेश्वर मार्गे जर रस्त्याने गेलं तर डोंगर उंच आहेत, रस्ता वगैरे थोडासा खडतर आहे. तर बघू आपण पुढं विचारू. हे 2 एक मंदिर आहे, मंदिराच्या पुढं तर कोणाला तरी विचारू, बघू रस्ता कुठून चांगला आहे ते. हा पूल लागला होता आपल्याला गावातून आल्याच्या नंतर. आता आपल्याला प्रॉपर शूलपाणीत लागल्यासारखं वाटतंय. कारण शूलपाणीत दक्षिण तटावर पण असेच घरं होते, बांबूचे घरं, वरती कौलारू. मस्त सूर्य उगवलाय डोंगराआडून. सुंदर अशी सकाळ. शेती. आता थंडी कमी व्हायला लागली. सकाळी जरा थंडी जास्त होती. नर्मदे हर. इकडनं रस्ता आहे आपल्याला. नर्मदे हर. काटकुवा उजवीकडे गाव आहे काटकुवा. आपल्याला पुढं 1 किलोमीटर वरती लावा कुवा लागल. लावा कुवा हे गावाचं नाव आहे आणि लावा कुवामध्ये पण आश्रम आहे. हे लागलं आपल्याला आता लावा कुई. पुढं मंदिर आहे, त्या मंदिरामध्येच आश्रम आहे. आश्रम म्हणजे फक्त रात्री थांबतात. नर्मदे हर. नर्मदे हर. थांबू आपण मंदिरामध्ये, दर्शन वगैरे घेऊ आणि पुढे जाऊ. हे लावा कोई गाव. आपला पुढे रस्ता आहे का. लावा कोई. ये रास्ता सीधा है ना. दोन रस्ते फुटले तिथे विचारावं लागतं. कारण थोडं जरी पुढं गेलं तरी मागं यायचा कंटाळा येतो. सकाळ सकाळ निघलेलो असतो त्यामुळं थोडंसं किलोमीटर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. प्रकल्प संगात दीपक फाउंडेशन. नर्मदे हर परिक्रमा के लिए सदाव्रत मिलेगा. गाँव लावा कोई.
आश्रम नाही आहे इथं त्या गावामध्ये, पण मंदिरात थांबतात. ते मंदिर पुढे आहे का मागं गेलं आपल्याला नाही माहिती. बघू कुठं आहे ते. लावाकोई प्राथमिक शाळा, मोठं गाव आहे लावाकोई, चांगलं. छोटा उदयपूर हा जिल्हा यांना, नसवाडी तालुका. हे आलं लावाकोई गावातलं मंदिर. परिक्रमाचं थांबतात इथं. परिक्रमा केली सदाव्रत मिळेगा. सदाव्रत म्हणजे ते कोरडा शेतात येणार, आपण बनवून खायचा. थोडं दर्शन घेऊ, थोडं थांबू, पुढे जाऊ. कारण 1.5 तास झाला आपल्याला निघून. 8 वाजत आलेत, आपण थांबलो नाही. हा रात्री इथं झोपायला त्याला. आतून दर्शन घेऊ, मंदिर बघू कसं आहे ते. शिवलिंग. जय बजरंगबली. मंदिरात दर्शन घेतलं, 10-15 मिनटं बसलो आपण तिथं. आता चाललोय आपण पुढं. उजवीकडे वळायचं आहे आपल्याला आता. पुढं 3-4 किलोमीटरवरती आश्रम आहे, तर जाऊ तिकडं. मस्त सूर्य उगवलाय, पहाडी दिसतीये. पुढून वळायचंय आपल्याला. इथून खाली रस्ता, इथून एक इकडे जातो. परिक्रमा मार्ग इकडे दाखवलाय, नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग. आपण 6:30 वाजता निघल्यापासून बालबाग वगैरे तिथं काही घेतलं नव्हतं. आपण आत्ता वाजल्यात 9, तर अजून काही नाश्ता वगैरे काहीच नाही. तर आपण सगळे पुढं आलतो. एक दुकान लागलं आपल्याला, तर त्या दुकानात थांबलो काहीतरी घेण्यासाठी. पण बसल्याच्या नंतर तेच म्हटले की चहा वगैरे घेऊन जा. तर आपण थांबलोय आता. चहा बिस्किट घेऊ आणि मग पुढं जाऊ. चहा वगैरे अजून करता येते, बघू. चहा बिस्किट घेऊ आणि पुढे जाऊ. सडी वासन और यहाँ से आएगा कवाट. ये यहाँ से सफर शुरू हुआ और ये कवाट तक और 20 किलोमीटर हुआ. अच्छा. यहाँ से आगे का रास्ता होगा सकतला. और यहाँ से ये रास्ता जाएगा हापेश्वर, हापेश्वर. कड़ी पानी से. हाँ, ये हापेश्वर जाने के लिए कड़ी पानी जाना ही पड़ता है क्या? हाँ, कड़ी पानी आएगा तभी बाद में ही हापेश्वर आएगा. अच्छा, ऐसे ही रास्ता है. अच्छा. चला, आपल्याला पुढे 2 रस्ते येतात. तर यांनी आपल्याला रस्ता वगैरे सांगितलाय पुढं कसा आहे ते. बघू आपण कुठून जायचं आहे ते. पहाड़ था कि हाफ चढ़ जाता था. हाँ. हाफ देने का मतलब श्वास चढ़ जाता था गुजराती में. इतना पहाड़ था, चलते चलते तो उनका नाम फिर हापेश्वर पड़ गया. ये हाफ चढ़ जाता, श्वास चढ़ जाता, दम भरा. हाँ, दम लगता था चढ़ने वहाँ से असर हो गया कि हापेश्वर. वो बढ़िया. जो पहला पौराणिक मंदिर था वो अभी नहीं है, वो डूब गया है पानी में. अभी जो दूसरा है वो नया है. हा बिस्किट घेतलंय आपण आणि पुढं चाललोय आपण. 2 रस्ते आहेत, एक कवाटवरून जातो आणि एक हापेश्वरवरून. तर पुढं राम मंदिर आहे. तर बघू आपण आता कुठून जायचं आहे ते. समोरच आहे, चला बघू. हे घुटी आंबा लागला आपल्याला. हे घुटी आंबातला आश्रम, परिक्रमावासियांना थांबण्यासाठी. राम मंदिर आहे. इथून पण एक रोड जातो आणि पुढून पण एक आहे छक्तालाल जायला रोड. चला बघू. परिक्रमा मार्ग इकडे दाखवलाय. चला पुढं छोडवानी आश्रम आहे. तर छोडवानीवरून 2 रस्ते, एक कडी पाणीला जातो आणि एक कवाटवरून पुढं जातो बॉर्डरवरती.
आपल्याला वाटलं इथूनच जातोय, इथून पण जातो तो रस्ता, पण इथून या रस्त्याने गेल्याच्या नंतर आश्रम नाही आहे, छोडवाणीचा आश्रम आहे. तर तिथून ते म्हणतायत की सांगते तिथून पण. चला आपण चाललोय पुढं. नर्मदे हर अन्नक्षेत्र लागले पुढं. नानी कढाई, स्वप्नेश्वर महादेव. आता सकाळपासून आपल्याला असे डोंगर लागलेत, छोटाले आहेत पण चढण आहे जरा, जास्त नाही आहे. पण आता सवय राहिली नाही, कारण गुजरातमध्ये पूर्ण रस्ता सरळ असल्यामुळं काही वाटायचं नाही. आता थोडा जरी चढ आला तरी त्रास होतोय. ग्रामपंचायत आहे छलवाटा गावाची. भरपूर ताडाचे झाडं इथं. ग्रामपंचायत स्पेस एकदम मोकळा आहे समोर. पुढं लागन नानी कढाई आश्रम. हे नानी कढाईच्या अलीकडे आपल्याला गाव लागलं. इथं गावाला येत भरपूर. मस्त ढोल वाजवत आहेत मस्त. नर्मदे यार. नर्मदे यार. चला आपण चाललोय पुढं. मस्त वाजतंय ते. हे आलं नानी कढाई. नानी कढाईतला आश्रम आहे स्वप्नेश्वर महादेव मंदिर. एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे. चला वरती जाऊ, थोड्या वेळ थांबू. हा चला बघू. आता वाजल्यात 10:30 पावणे 11. तहसील नसवाडी, जिल्हा छोटा उदयपूर. दर्शन घेऊ आतमधून. हे आश्रम चालवतात सुखरामगिरीजी महाराज. हाँ ये इधर भी है ना महादेव मंदिर. चला जेवण करून निघलो आपण. पुढं आपल्याला मोठी कढाई हे गाव लागल. मोठी कढाईच्या पुढं छडवानी का काहीतरी गावाचं नाव आहे तिथे. आणि तिथून आपल्याला 2 रोड आहेत. तर बघू तिथपर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचतोय. मग तिथून पुढच्या आश्रमाचा अंदाज घेऊन पुढं जायचं की तिथंच थांबायचं ते बघू. आत्ता वाजले 12:30. आपण चाललोय. आज लवकर थांबून नाही जमायचं आपल्याला, कारण आश्रमाचं अंतर सगळं लांब आहे दोन्हीमध्ये. शुलपाणीमध्ये आश्रम 2-2 किलोमीटरवरती नसून 10-15 किलोमीटरवरती आश्रम आहेत. सरळ जो रस्ता जातोय तो कवाट, उजवीकडं छोडवानी, मोठी कढाई मागं म्हणजेच मोठी कढाई, महापालिका पैदल मार्ग, छोडवानी 3 किलोमीटर. नर्मदे हर. हे उत्तर तटावरील शोलपाणीतील डोंगर. पुढं आश्रम काहीतरी दिसतंय. दुपारचे वाजले 2. पण चालतोय पुण्यामध्ये. दोन रस्ते असल्यामुळं गर्दी कमी आहे खूप रस्त्यावर. एक बाहेरून हायवे, तर तिकडूनही काही लोक जातात. आपण चाललोय
मधून छोडवानी राहिलं 1 किलोमीटर. छोडवानी हे छोडवानी आले. चांगलं मोठं गाव लागलं या रोडला. छोडवानी पुढं आश्रम आहे. कुठं नाही बघू ना, हे नाही आश्रम वाटतंय. बघू आश्रम कुठं आहे ते गावात. सकाळपासून आपलं 20 किलोमीटर झालंय. हा हेच आश्रम, हेच मंदिर आहे. बघू हेच मंदिरच आश्रम दिसतंय परिक्रमावासियांसाठी. इथे विचारू पुढचा आश्रम किती किलोमीटर वरती आहे. हे छोडवानी मधला आश्रम आहे. महादेवाचं मंदिर, ग्राम छोडवानी, तालुका कवाट, जिल्हा छोटा उदयपूर, गुजरात. चला बघू पुढचं जे आश्रम आहे छोडवानी से. हे दाखवलंय परिक्रमा मार्ग. चला बघू दोन्ही ह्याच्यावर. नर्मदा परिक्रमा मार्ग, कडीपाणी बखतगड पाणी. चला बघू, ठरवू 5-10 मिनटं थांबू आणि ठरवू कुठून जायचं ते. आत्ताच मंदिराचं काम झालंय वाटतंय. नवीनच मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे टाईल्समध्ये. इकडं श्रीराम, महादेव, पार्वती, वरती महाभारताचा फोटो आहे. चला आपण चाललो छोडवानीच्या पुढं, जे की पुढं 5-6 किलोमीटरवरती आश्रम आहे. पुढून 2 रस्ते फुटतात. एक कडीपाणी मार्गे जातो, म्हणजे हापेश्वर मार्गे. तर बघू तो रस्ता कुठं लागतोय ते. आपण छोडवानीहून निघलो तर इथून पुढं पण 2 मार्ग आहेत. एक छोडवानीवरून बखतगडला जाण्यासाठी हा जो पडवानी, चिखली वगैरे हा रस्ता आहे. आणि दुसरा आहे जो नाखलवरून जातो. तर आपण चाललो आहे पडवानीकडून, जो पूर्वीचा जुना रस्ता आहे. सगळे जे परिक्रमावासी आहेत ते नाखलकडून जातात, कारण नाखलमध्ये आश्रम वगैरे आहे. तर एका घरी सोय वगैरे करतात. तर पडवानीमध्ये आपल्याला नाही माहिती, पण नाना पडवानी म्हणून आहेत, तर त्यांच्या घरी व्यवस्था करता येते. तर जाऊ आपण पडवानीला. तर इथून 4 किलोमीटरवरती पडवानी आहे. आणि तिथून पुढं मग कडीपाणी वगैरे करून बखतगड हापेश्वरवरून. चला बघू मार्ग. पडवानीपर्यंत पूर्ण पगडंडी मार्ग आहे असा आहे, जो तालुका कवट आहे. तर यावरून पण जातो, पण तो खूप बाहेरून आहे. आपण जेवढ्या जवळून जाता येईल तेवढ्या जवळून चाललो आहे पडवानी मार्गे, म्हणजेच कडीपाणी हापेश्वर. आपल्यालाही माहीत नाही रस्ता, पण बघू म्हणजे जशी नेईल तसं. या रस्त्याने आज आम्ही फक्त सकाळपासून एक 5-6 जणच आहेत, जास्त कोणी नाही आहे. रात्री बघू तिथं कोणी आहे का नाही ते. पुढे गेलं आहे ते. आता आपण छोडवानी पास करू. छोडवानी, पडवानी, चिखली, हापेश्वर, कडीपाणी असा हा रूट आहे. चला आता एक आपण गाव जरा क्रॉस करतोय आणि पुढं पगडंडी रस्ता आहे. या रस्त्याने गाड्या वगैरे येत नाही. तर पडवानीमधून परत आपल्याला रोड भेटेल असं मागं सांगितलंय त्यांनी. इथं 3 रस्ते केलेत. एक समोर, रास्ता इधर से बराबर ना, या बीच में का. ते घरी जातोय वरती. आता लागायला लागलं शुलपाणी, उत्तर तटावरील शुलपाणी. चला परत हे चाळ उतरायचं आहे आणि पुढचा डोंगर चढायचा आहे. आता लागलं आपल्याला उत्तर तटावरील शुलपाणी.
बरेच जण बोलतात की इकडचं जे शुलपाणी त्याला काय त्रास वगैरे होत नाही, पण ते ह्या रोडनी येतच नाही. कारण ह्या रोडनी काहीही ॲरो वगैरे निशाण वगैरे काहीच नाही आहेत, किंवा कोणी काही बसले बिस्किट वगैरे खाल्लेत असं काहीच नाही. त्यामुळं हा रस्ता, ह्या रस्त्याने कोणी येत नाही, त्यामुळं या रस्त्यावर निशाण पण नाही येत. चला बघू पुढं पडवण कुठं लागतंय ते. चला आबा दम्मन या. अरे वाह, घर किधर है? नाना पड़वा आगे उधर परिक्रमा वाले रुकते हैं ना. अच्छा, नर्मदे हर. अच्छा चला चला, हे आलं पडवानी. आपण चाललोय पुढं नाना पडवानीच्या घराकडे, जिथं परिक्रमा असे थांबतात. चला चला, अर्धा किलोमीटर राहिले, थोडं थोडं वाटायला येईन. चला चला बघू पुढं. आपल्याला उद्या परत इथून पुढं मोगरा गाव लागल. आधीच थांबू नाना पडवानीच्या तिथं. 4:30 पावणे 5 वाजत आल्यात. इकडे शुलपाणीमध्ये कोणताही वडा किंवा नदी लागली, पाणी एकदम स्वच्छ आहे. आपण आलोय पडवानी, इथे नाना पडवानी यांच्या घरी, जे की पडवानीमध्ये आश्रम नाही आहे, काही नाही, पण हे नाना पडवानी परिक्रमावासी यांच्यासाठी सेवा देतात. तर बघू, त्यांचं हे घर आहे समोरचं. कोणी परिक्रमावासी आलेत का? कारण आपल्याबरोबर जे 2 आलते तर ते आहेत, आणि फक्त आपण 5-6 जण. मस्त डोंगर, वरती ताडाची झाडं वगैरे आहेत. नर्मदे हर. हे नाना पडवानी यांचं घर आहे. हे परिक्रमावासियांसाठी सेवा देतात, राहण्याची त्याची व्यवस्था. नहीं नहीं बाबा जी, वो मत बिछा, वो मत बिछा, ये एक साइड पे लेते. चला आपण आपलं हे टाकू. राणीबाई यांची दादरात्री थांबलोय, तर त्यांनी आपल्याला मस्तपैकी मक्काची भाकरी आणि भाजी. आपण फक्त 10 जण आहेत आज इथं. हरे राम 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 हरे हरे. मस्त स्वयंपाक केला नानाबाईच्या इथं. तर सगळे झोपलेत. आपण इथं आसन वगैरे लावलंय, तर आपण पण झोपतो आज. फक्त पलीकडे 4, आपण फक्त 8 ते 9 जण इथं येतं. बाकी सगळे परिक्रमावासी जाऊ मेन रोड आहे तिकडनं गेलेत. तर चला, उद्या परत सकाळी 4-5 वाजता उठून आपल्याला जायचं आहे हापेश्वरकडं. तर चला, नर्मदे हर.